नमस्कार सर्वांना. आपल्या चॅलेंजिंग व्हिडिओचा डे आहे 9वा आणि दिवसाची सुरुवात थेट दुकानातून झाली. बघा, पार्सल आले होते. सकाळची सुरुवात तिथून मी चालले होते मस्जिद बंदरला, कारण मला जायचं होतं की प्लास्टिक मार्केटला. तर प्लास्टिक मार्केटला मी पोहोचले आणि बघा माझंच काम चालू होतं. किती वेळ बसले, जवळजवळ 2-3 तास माझंच पॅकिंग चालू होतं. कंटाळा, हा बिचारा बॉक्समध्ये बॉक्स टाकून कंटाळा होता. त्याच्यानंतर मग मी ह्या काकांना स्टेशनपर्यंत हे केलं. मग त्यांनी मला स्टेशनपर्यंत पोचवलं. तिथून मी ट्रेनमधून मानसरोवरला पोचले. तिथून रामला बोलवलं, आले. भूक लागली होती म्हणून अगेन चायनीज भेळ खाल्ली. त्याच्यानंतर यांचं चाललेलं क्लिप आणि क्लच पॅक करायचं. तर बघू शकता किती पसारा झाला आहे दुकानामध्ये. आणि आज काय रात्रीचं लाईव्ह नव्हतं घेणार, त्याच्यामुळे यांना म्हणलं पटपट पॅकिंग करा, आपण आज बाहेर जाऊया. परत पार्सल आली होती, 3ला पण जागा नव्हती. मग कुठेतरी मध्येच रस्त्यात ठेवलं. म्हणलं चला ठेवा. आणि त्यानंतर आम्ही निघालो बाहेर जाण्यासाठी. तोपर्यंत दुकानातली सगळी कामं आवरून घेतली. त्यांचं कामं होतोपर्यंत बाबूला हे एरोप्लेन आलं होतं. तर एरोप्लेन खात होते मी, म्हणजे त्यातले ते चॉकलेट्स खात होते. 1 नंबरचं थर्ड क्लास लागत होतं. असलं अजिबात आपल्या पोरांना द्यायचं नाही. ह्या बाबूने खास ते प्लेन पाहिजे होतं म्हणून घेतलं होतं. त्यानंतर पोचलो आम्ही शूड मॉलला पोचल्यानंतर विशालचं काहीतरी हे पार्किंगमध्ये ह्या लाईट का लावल्यात. बरं, ही साडी आपल्याकडे 4,000ला आणि इकडे बघा 11,000 रुपयाला. बापरे, काय आहे या साडीमध्ये एवढं काय माहिती. असं विशाल आणि मी बघून पुढे निघालो. विशाल लहान मुलांसारखा मॉलमध्ये गेल्यागत करतो. त्याला काढायचा होता फोटो, त्याच्यानंतर त्यानं त्या कार्टूनसोबत फोटो काढला. आम्ही पोचलो शेवटी रेस्टॉरंटमध्ये पोचलो. मग तिथे आम्ही ही राजभोग कचोरी खाल्ली. ही खूप फेवरेट आहे आमची, त्यामुळे आधी ती खाल्ली. आणि त्यानंतर मग परत आम्ही म्हणलं अजून काहीतरी खाऊयात म्हणून आम्ही पिझ्झा खायला गेलो. तो विशाल एक किस्सा सांगत होता. हा जर किस्सा ऐकायचा असेल तर मला नक्की सांगा. हा किस्सा मी अपलोड करेन त्याचा. पण तो कसा फिरवून सांगत होता ते बघा. मॉलमधला किस्सा आहे, ऐकायचा असलं तर कमेंट करून नक्की सांगा. तर तासभर ह्याचंच प्रवचन ऐकत बसलो होतो. मग तिथून आम्ही निघालो. बाबूचं चाललं होतं की मला हे खायचं आहे, मला ते खायचं आहे, मला हे खायचं आहे, मला ते खायचं आहे. पण खात तर काय नाही, नुसतंच बोलत असतो हे खायचं आहे, ते खायचं आहे, हे खायचं आहे, ते खायचं आहे. मग त्याला बसवला, गुलाबजाम घे आणि बस गपचूप खात. तर बाबूचं बघा सांडवत चालली होती. तिथून आम्ही निघालो पिझ्झा खाण्यासाठी. इथं जरा शायनिंग मारत मिररमधनं चाललो होतो. बाबू, मी, विशाल सगळेजण. त्याच्यानंतर पिझ्झाची ऑर्डर वगैरे दिली आम्ही. तर डिस्कस चाललं होतं की काय खायचं अजून. तर शेवटी काहीच कळत नव्हतं म्हणून आम्ही आपलं म्हणलं चला पिझ्झाच. परत हा इथं पकवायला लागला होता. लय पकवत होता नुसता, कामच नाही. पिझ्झा आला, पटपट खाल्ला. म्हणजे पेचाचा टायमिंग झाला. मग म्हटलं चला राहू द्या तो पिझ्झा तसाच, बॅगेत पॅक करा आणि चला घेऊन आतमध्ये. मग पॅक केला, बॅगेत घुसला. पॅक करायची पद्धत बघा, सगळे टिश्यू पेपर घेऊन त्या बॅगेत कोंबत होता. बघितलं तर एवढीशी बॅग आणि त्यात हा सगळा पिझ्झा कोंबला. हा पिक्चर बघत होतो. कोणी बघितला ते पण सांगा कमेंट करून. आम्ही बघितला, ठीकठाक होता. फिल्म वगैरे पाहिली आणि मग आलो घरी. शेवटी म्हणलं एक रील काढावी, तर आम्ही शूट केला थोडासा आणि मग काय